पोरगी स्पेशल कोल्हापूर डायरी मध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर म्हटलं की शिवाजी पेठेचं नाव हमखास येतच। शिवाजी पेठ म्हणजे कोल्हापुरी बाणा, शिवाजी पेठ म्हणजे अस्सल रांगडेपणा आणि शिवाजी पेठ म्हणजे क्रांतीची मशाल। पण तुम्हाला माहितीये का की या पेठेला शिवाजी पेठ असंच का म्हटलं जातं? जर याच्या मागची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर तुम्हाला थोडंसं पूर्वीच्या कोल्हापूरकडे पाहायला पाहिजे। म्हणजे पूर्वी कोल्हापूर हे तटाच्या आत असणारं शहर होतं आणि त्यावेळेला जुनी बुधवार पेठ आणि नवी बुधवार पेठ होती। म्हणजे पंचगंगाच्या काठावर होती ती जुनी बुधवार पेठ आणि रंकाळ्याच्या काठावर होती ती नवी बुधवार पेठ। आता या नव्या बुधवार पेठेमध्ये दिनकरराव शिंदे नावाचे एक प्रसिद्ध मल्ल होते। म्हणजे 1917 साली जकार्ता येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून पहिल्यांदा असं कुणीतरी परदेशामध्ये गेलं होतं। त्यामुळे दिनकरराव शिंदे यांचं कुस्तीत जसं वजन होतं, वट होता, तसा त्यांचा पेठेत सुद्धा होता। त्यामुळे त्यांचा शब्द पाळणारे कितीतरी लोक पेठेत राहत होते। अक्षरशः ते जे म्हणतील तीच पूर्व दिशा असा त्यांचा पेठेमध्ये वट होता। शिवाय पुरोगामी विचारांचा पगडा सुद्धा त्यांच्यावर होता। त्यांनी संघटन कौशल्य करत सगळ्यांना एकत्रित केलं। 1920 रोजी त्यांनी या पेठेतून पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली। त्यानंतर असंच संघटित कौशल्य वाढवत त्यांनी 1928 रोजी इथून मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये 100 बैलगाड्या आणि प्रत्येक घरातून एक तरी माणूस सहभागी झाला होता। हे संघटन कौशल्य वाढत राहिलं आणि 1929-30च्या दरम्यान त्यांनी पेठेतल्या लोकांना एकत्रित करून महादेव मंदिरामध्ये एक बैठक भरवली। या बैठकीमध्ये सगळ्यांच्या चर्चेतून शिवाजी तरुण मंडळाची स्थापना झाली। त्याची 1932 रोजी अधिकृत नोंद झाली आणि नव्या बुधवार पेठेचं शिवाजी पेठेत रूपांतर झालं। तेव्हापासून या पेठेला शिवाजी पेठ असं म्हटलं जाऊ लागलं।